पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। नमस्कार, मी दीपक मांडोकर आणि महाराष्ट्र स्पेशल रिपोर्टमध्ये आपण पाहताय की आज खऱ्या अर्थानं रेल्वेमध्ये प्रवास करता रेल्वेमध्ये हरिनाम घेता चर्चगेट विरार या ठिकाणी आई जीवदानी रेल्वे प्रवासी भजन मंडळाच्या माध्यमातून प्रामुख्याने पाहायला गेलं तर रेल्वेमध्ये ही प्रवास करणारी ही मंडळी आहे आणि त्यांच्या माध्यमातून एक असा वेगळा या ठिकाणी उद्देश निर्माण केला। आपण थेट विरार नगरीमध्ये आहोत आणि विरार नगरीमध्ये या जीवदानी भजन स्पर्धेच्या माध्यमातून काय वेगळा निर्माण आहे हे आपण जाणून घेऊया। सर, पाहायला गेलं तर रेल्वेमध्ये प्रवास करता हरिनाम घेणारे खूप लोक आहेत, तर या ठिकाणी तुम्ही काहीतरी वेगळं केलं आहे, काय म्हणाल? सर, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आम्ही लोकल प्रवासी भजन मंडळ आपला जे आहे आई जीवदानी भजन मंडळ गेली 17 वर्ष आम्ही या प्रवासात आहोत आणि भजन माध्यमातून आरोग्य, कला, क्रीडा याच्यात पण प्रावीण्य मिळवत आम्ही आलेलो आहोत। अनेक भजन स्पर्धेत सहभाग घेऊन प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक भजन स्पर्धेच्या माध्यमातून पटकावलेले आहेत आणि मागील गेल्या वर्षी आम्ही सलग एका वर्षात 11 नंबर भजन स्पर्धेचे पटकावलेले आहेत। सलग एका वर्षामध्ये 1 नंबर, तेही 1 नंबर काढलेले आहेत आणि असं करता की आम्ही एक ओळखलं की आपल्या भजन स्पर्धेत सगळ्यांना सहभाग घेता येत नाही, तर त्या माध्यमातून आपण आपल्या मुलांची आवड ओळखून एका भजन मंडळाने क्रिकेटच्या स्पर्धा नियोजन केलं। त्यामध्ये आम्ही प्रथमतः सहभागी झालो ते स्पर्धक म्हणून आणि आज तिथेच आम्ही एक नियोजन केलं, सर्व मुलांना एकत्रित घेतलं, विचार केला आणि सगळ्यांची ओळख ही पारखून आम्ही विचार केलेल्या मंडळाने की आपल्या मुलांना एक व्यासपीठ आपण देऊया। आपलीच मुलं इथे आज अंपायर आहे, काही ठिकाणी खेळतात, ते अंपायर आज या ठिकाणी आई जीवदानी भजन मंडळाचे सभासद अंपायर म्हणून काम करत आहेत, काही क्रिकेटर आहेत, तर त्यांना सर्वांना एकत्रित आणण्याचा आमचा हा ध्यास होता आणि त्यातून आमचे भजन प्रवास पुढे वाढेल, भजनात या लोकांना गोडी आणखीन वाढेल। म्हणजे भजनाच्या माध्यमातून जे आम्ही काही वेगवेगळे उपक्रम राबवतो आहे, आज वृक्षारोपण असेल, सामाजिक संत भजन समाज संस्थेच्या माध्यमातून वृक्षारोपण होतं, इथं सामाजिक कार्यक्रम होतात, त्या ठिकाणी ही मंडळी आमची उपस्थित आमच्यासोबत असते। आम्ही जेव्हा हाक मारतो त्या वेळेला ही मंडळी आमची सोबत असते, पण त्या उपक्रमातून सुद्धा आपल्याला एक वेगळा पायंडा निर्माण करायला पाहिजे, म्हणून ही मुलांची आवड ओळखून आम्ही आज हा आई जीवदानी भजन मंडळाचा एक आई जीवदानी चषक 2026 हे पहिलं पर्व आज आम्ही या पाटील टर्फमध्ये नारायण पार्क विराट या ठिकाणी आम्ही हे पहिलं पर्व आयोजन केलेलं आहे। प्रामुख्याने आजच्या या स्पर्धेमध्ये असे किती भजन मंडळ आहेत की कोणते क्रिकेट मंडळ आहेत? हां, यामध्ये श्री संतसेवा भजन सामाजिक संस्था याच्या संलग्न असणारे सगळी भजनी मंडळ सभासद आणि त्याच्यामध्ये आम्ही अशी अट ठेवले की त्या भजन मंडळाचा सभासद 6 महिने जुना असावा, म्हणजे फक्त भजनी प्रवासातून जो प्रवास करणारा सभासद आहे तोच यामध्ये खेळू शकतो, अशी आम्ही अट ठेवलेली आहे। भजन मंडळ या सभा आज जवळजवळ 20 मंडळ या ठिकाणी आमच्याकडे स्पर्धक म्हणून आलेले आहेत। आता एक वेगळा बोध तुम्ही देताय, त्या हरिनाम करता एक वेगळा तुम्ही बोध देताय, अन्य मंडळांना तुम्ही अजून काय सांगाल? मी एवढंच सांगू इच्छितो की आपण भजन माध्यमातून पुढे आलेलोच आहोत, तर भजनाची आवड सर्वांना लागावी। आज हे क्रिकेटर आहेत, ते काय भजनामध्ये येत नसतात, पण त्यांना आणण्यासाठी आज जर ही गोडी निर्माण झाली की क्रिकेटर म्हणून एकत्र आले, तर त्यांनाही कळेल की आज आम्ही भजन करतोय, तर ती आज आम्ही 10 जण आहोत, तर तिथे 20 मुलं भजनाला येतील, आमची मेजॉरिटी वाढेल। आता जेव्हा आम्ही बैठकीची भजन करतो, आमच्या मंडळाच्या तर 30-35 आम्ही सभासद आहोत, मग तिथून आम्ही 20 जण तरी भजनात असतोच, पण ती 35च्या 35 कशी येतील, हा एक बोध आम्ही अनेक मंडळांना देऊ इच्छितो की तुम्ही बाहेर भजनं केलीत किंवा इतर ठिकाणी तुम्ही डब्ल्यूवरती भजनं करता किंवा भजनाच्या माध्यमातून कुठे कार्यक्रम असेल, तर तिथे तुमचे 10च नाही तर तुमचे सगळे सभासद त्यात इन्व्हॉल्व व्हायला पाहिजेत, म्हणून आज हा आटापिटा आम्ही केलेला आहे। धन्यवाद। शेवटचा माझा असा प्रश्न असेल की एवढ्या तुमच्या श्री आई जीवदानी भजन मंडळाच्या माध्यमातून एवढे सगळे तुमच्या सोबतचे सभासद आहेत, त्यांनी अतोनात प्रयत्न तुमचा सुद्धा केलेला आहे, हा प्रवाह सुद्धा चालू केलेला आहे, त्यांचे आभार तुम्ही कसे मानाल? खरोखरच मी सर्व माझ्या सभासदांना, माझे सर्व शिलेदार आई जीवदानी भजन मंडळाचे, प्रामुख्याने ज्या दिवशी मी ही स्पर्धा नियोजन करण्याचं माझा जो सर्वेसर्वा आहे आई जीवदानी भजन मंडळाचे, आमचे सर्वेसर्वा कृष्णा सुर्वे आहेत, त्याचबरोबर संस्थापक आमचे राजू धोपटमौले आहेत, त्यानंतर आमचे मुख्य गायक दर्शन नवाळे आहेत, नितेश आंबेकर आहेत, आमची सर्व कार्यकारिणी पदाधिकारी आहेत, आमचे अध्यक्ष प्रवीण जाधव, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष राजेंद्र मोहिते, सचिव रामचंद्र कोतावडेकर, त्याचप्रमाणे उपसचिव अजित कांबळे,
कृष्णा सुर्वे आमचे खजिनदार आहेत आणि आमचे समीर अपराज हे कार्याध्यक्ष आहेत. आज मी सहकार्याध्यक्षपदी आहे. अशी सर्वांना घेऊन आम्ही पहिलं कार्यकारिणीच्या माध्यमातून हा विचार केलेला आहे आणि त्यावेळेला मी आमच्या मुलांना आम्ही हाक मारलेली की असा कार्यक्रम करणे. तर त्यावेळेला सर्वच शिलेदारांनी आमच्या बोला हो दिला आणि अतोनात प्रयत्न गेली 1 महिना आम्ही हा सगळा खेळ करण्यासाठी, म्हणजे हा क्रिकेटचा जो खेळ रंगवायला पाहिजे त्याप्रमाणे तशी मेहनतही आमची मुलं घेत आहेत आणि खरोखर आजचा दिवस धन्य झाला, आजही दिवस धन्य झाला म्हणावा लागेल आणि त्याचं श्रेय हे सगळ्या शिलेदारांना जातं. कारण आजचा दिवस पाण्यासारखा जर असेल तर तो यांच्यामुळे हा साकार झाला आहे. मी एकटा करू शकत नाही. जर माझ्या पाठी ही सगळी मंडळी उभी असेल तरच कोणताही कार्यक्रम आम्ही तो शक्य करू शकतो. अशक्यही शक्य करतील स्वामी अशी ही कृपा आहे. ही सगळ्यांचं सहकार्य आहे. त्याच्यामुळेच हा आजचा कार्यक्रम येथे शक्य झाला आहे. धन्यवाद. आत्ताच आपण जाणून घेतलं की आई जीवदानी रेल्वे प्रवासी भजन मंडळाच्या माध्यमातून काहीसं वेगळं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे. या ठिकाणी असलेली जी मंडळी आपण तुम्ही पाहू शकता की यांच्या माध्यमातून अतोनात प्रयत्न करून म्हणजे हरिनाम घेता घेता एक क्रिकेट सामने या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. त्या क्रिकेट सामन्यामध्ये अशीच भजनं जी आहेत भजन मंडळी आहेत तीसुद्धा याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. या ठिकाणी पारितोषिकसुद्धा ठेवलेलं आहे. एक वेगळं काहीतरी या ठिकाणी सादर केलेलं आहे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. त्या पद्धतीनं असाच बोधसुद्धा बाकीच्या भजन मंडळांनी सुद्धा घ्यावा असं या नितीन रसाळ साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा आपण जाणून घेतलेलं आहे. कॅमेरामॅन तुषारसह दीपक मांडवकर, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, विरार.